आज माझे आवडते हिरो धरमपाजी हे वारलेले आहेत। सांगायचं असं की वारून त्यांना 2-3 दिवस झालेले आहेत आणि त्या विषयाचं म्हटलं जातं। आता हे मरण म्हटल्याच्या नंतर असं आहे जनरली की महाथोरतेची मृत्यू पंथेची गेले, किती एक ते मेले आणि जन्मले। म्हणजे महाथोर म्हणजे ह्या जगामध्ये थोर थोर मंडळी येऊन गेली। आपण जर आपला इतिहास पाहिला तर इतिहासामध्ये फार मोठे मोठे लोक येऊन गेलेत, ज्यांनी खूप असे मोठे पराक्रम केलेत ते पण गेलेत। मोठे मोठे संत येऊन गेलेत, त्यांनी मोठी मोठी पुस्तकं लिहिली, मोठे मोठे ग्रंथ लिहिलेत, अभंग लिहिलेत, अभंगवाणी लिहून गेलेत, साऱ्या जगाला मार्गदर्शन केलं, तेही गेले। मोठे मोठे समाज सुधारक येऊन गेलेत, समाज सुधारणा करून गेलेत, तेही गेलेत। मोठे मोठे राजे रजवाडे येऊन गेलेत, खूप चांगलं काम करून गेलेत, तेही गेले। म्हणजे याचा अर्थ असा आहे की मृत्यू कोणालाही सोडत नाही। आता मृत्यू कोणालाही सोडत नाही म्हणजे याचा अर्थ असा की मृत्यू हा अटळ आहे। आणि म्हणून तिथे समर्थ रामदास म्हणतात की महाथोर त्याची मृत्यू पंथेची गेले, किती एक ते जन्मले आणि मेले। म्हणजे रामदासांना सांगायचं आहे, पृथ्वीवर जो जन्माला आला, मग तो कितीही श्रीमंत असो, कितीही तो बलवान असो, कितीही तो कीर्तिवंत असो, कितीही तो मानवतावादी असो, त्याला मरण आहे। कारण पृथ्वीवर येणं म्हणजे मुळातच मरण्यासाठी येणं। मग पृथ्वीवर कशासाठी यायला पाहिजे? तर पृथ्वीवर आपण आपलं उत्तम कर्म करण्यासाठी यायला पाहिजे। ते उत्तम कर्म जर करायचं असेल तरच पृथ्वीवर यायचं असतं। कारण आईच्या गर्भामध्ये आपण असतो त्या वेळेला आपण ईश्वराला एक विनंती करतो की अरे परमेश्वरा, मला ना तू इथून सोडव, माझ्या आईच्या गर्भातून मला तू सोडव। मला माझ्या आईच्या गर्भातून तू जर सोडवशील तर मी समाजामध्ये उत्तम काम करायला लागेल। असं तो प्रत्येक गर्भावस्थेत असलेला तो मुलगा, लहानसं बाळ ते देवाला प्रार्थना करत असते। परंतु आईच्या गर्भातून बाहेर आल्याच्या नंतर म्हणजे आईने जन्म दिल्याच्या नंतर हाच मुलगा आपल्या परमेश्वराच्या शब्दांना बेईमान होतो आणि अगदी त्याचं तरुणपण हे गंमतशीर तो घालवतो। बालपण त्याचं खेळण्यामध्ये जाते, तरुणपण त्याचं गंमतशीर जाते आणि मग तो मोठा होतो, तेही तो अतिशय अगदी अज्ञानामध्ये किंवा गंमतशीर तो ते सगळं घालवतो। बघा, याचा असा परिणाम होतो की हा मनुष्य, हा मानव सामान्य म्हणून जीवन जगतो आणि सामान्य म्हणून मरतो। हा इतका कटकटीमध्ये, इतका टेन्शनमध्ये किंवा इतका रोगांमध्ये किंवा व्याधिष्ठ होऊन इतक्या व्याध्या याला लागतात, इतके वेगवेगळ्या प्रकारचे आजार याला लागतात की त्या आजारांमध्ये हा अतिशय व्यस्त होतो आणि हा मरून पडतो। कारण याने जी कामं केलेली आहेत ती चुकीची केलेली आहेत। कारण देवाला दिलेला शब्द याने कधी पाळलेला नाही आणि वचन दिलेलं हे मोडलेलं आहे। असं मात्र काही लोक करत नाही। ते कर्माला येतात, जन्माला येतात, अगदी जन्माला आल्यापासून लहानपणापासून त्यांचे उत्तम पराक्रम असतात। जसे की समर्थ रामदास यांचा खूप उत्तम असा पराक्रम होता लहानपणीच ते म्हणायचे, चिंता करतो विश्वाची। आणि मग त्याने मोठं झाल्यावर बघा आपल्याला श्रीमद दासबोध दिला आणि नंतर
आता तर त्यांच्या नावाने बैठका सुरू आहे. त्याच्यानंतर आपल्याला तुकारामांचं उदाहरण घेता येईल. तुकारामांनी अभंगगाथा लिहिल्या, आज त्यांच्या नावाने कीर्तनं चालतात. ज्ञानेश्वरांचं आपल्याला सांगता येईल, त्यांच्या नावाने कीर्तनं चालतात. ज्ञानेश्वरी मोठा ग्रंथ लिहिला. आपल्या आई मुक्ताई यांचं आपल्याला उदाहरण देता येईल. मुक्ताई यांनी आपल्याला फार असं मार्गदर्शन केलं. तर काही समाज सुधारक आपल्याला सांगता येतील, काही वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक हे आपल्याला सांगता येतील. तसेच आपल्याला फिल्म इंडस्ट्रीमध्ये असलेले हे धरमपाजी हेही एक लहानपणापासून फार चांगलं असं एक व्यक्तिमत्व होतं. अतिशय गरीब घराण्यातला मध्यमवर्गीय मुलगा हा आपल्याला एक नाद असल्यामुळे हा फिल्म इंडस्ट्रीमध्ये येतो आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपलं नाव कमावून जातो. बघा, अब्जावधीचा पैसा आणि एकदम खूप अशी मोठी प्रसिद्धी मिळवल्यावर सुद्धा जमिनीवरच ते चालले आणि कधीही मानवतावादी दृष्टिकोन करून ते जगले. म्हणून पृथ्वीवर आल्यावर माणसाने मानवतावादी जीवन जगलं पाहिजे, हेच एक महत्वाची गोष्ट आहे. बघा, सोबत का आपण काही आणत नाही आणि सोबत हे काही नेत नाही, म्हणजे साधी गोष्ट आहे. माणूस जसा येतो ना तसाच जातो. पण गीता संदेश आपल्याला सांगतो की बघ, तू इथं आला, इथून घेतलं, इथं दिलं, इथंच ठेवायचं आहे आणि इथून तुला निघायचं आहे. कारण आपण महाभारत पाहिलं, त्या महाभारतामध्ये श्रीकृष्णाने काय सांगितलं आपल्याला? बघा, तुम्ही महाभारतामध्ये जसे तुम्ही कराल तसं फळ तुम्हाला मिळेल. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आपण जर पाहिल्या तर या सगळ्या गोष्टी आपल्याला मृत्यू समजावून सांगतो. कारण मृत्यू हा असा आहे, हा माणसाला आवश्यक आहे, हा आलाच पाहिजे आणि माणूस मेलाच पाहिजे. माणूस जर मरत नसेल तर त्याचे किती हाल पडतील हेही आपण लक्षात घ्या. ज्या ज्या लोकांनी मृत्यू हा मला यायला नको, मला इच्छा मरण पाहिजे असं मागितलं, त्या लोकांचे खूप हाल पडलेत. आणि आपण महाभारतामध्ये आपल्या पितामह भीष्मांचं त्यांचं बघितलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या पाहिजे. म्हणजे आपल्याला विशिष्ट कार्य आपलं संपल्याच्या नंतर आपण ईश्वराला मरण मागितलं पाहिजे. आणि म्हणून इथं आपले हे धर्मेंद्र पाजी गेलेत, मोठे मोठे महाथोर गेले. आणि यावरून आपल्या असं लक्षात येतं की तुम्ही कोणीही पृथ्वीवर जन्माला या, हे सगळे जाणार आहेत. आपले शिवाजी महाराज गेलेत. शिवाजी महाराज जर आपण बघितलं तर त्यांनी काय नाही केलं. स्वामी विवेकानंद गेले. म्हणजे आपल्याला अनेकांची उदाहरणं देता येतील. आज शिवाजी महाराज नसते तर बघा आपल्याला खरा मानवतावाद हा कळाला नसता. तर सांगायचं असं आहे, मृत्यू हा चांगला आहे, मृत्यू हा माणसाला आला पाहिजे. आणि तो जर येत नसेल, तो जर येणार नाही, असं कधी होणार नाही, पण तो नाही आला तर माणूस हा तिथंच खितपत पडेल आणि त्याचे खूप हाल होतील. आणि म्हणून मृत्यू माणसाला येतो, त्यावरून आपल्या लक्षात येतं की माणसा तुझी लायकी काय आहे. किती पैसा तुझ्याजवळ असला, किती तुझ्याकडे नाव असलं, कौतुक असलं, तरी तुला एका झटक्यामध्ये मृत्यू हा घेऊन जाईल. म्हणून शेवटी आपण लक्षात ठेवलं पाहिजे, महाथोरतेची मृत्यूपंथेची गेले की ते एकते जन्मले आणि मेले. तर हा माझा व्हिडिओ आपल्याला कसा वाटतो ते मला आपण सांगायचं आहे, कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. आणि माझा हा व्हिडिओ खूप खूप शेअर करायचा आहे. यासोबत मी थांबतो. थँक्यू व्हेरी मच.